साहेब येऊ का? या 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 तुमच्यासाठीच बसलो आम्ही. या या बोला बोला काय म्हणता बोला. साहेब रिपोर्ट लिहायचा. तक्रार आहे माझी, तक्रार लिहायची. हो पोलीस स्टेशनमध्ये लोक तक्रार घेऊनच येतात. हां जरी काय आम्हाला जेव्हा सांगा थोडे येतात. बोला कोणाबद्दल तक्रार आहे? शेजाऱ्याबद्दल आहे का आईवडिलाबद्दल आहे का भावाबद्दल आहे का अजून कोणाबद्दल आहे सांगा. नाही नाही नाही, शेजाऱ्याबद्दल नाही, आईवडिलाबद्दल नाही, भावाबद्दल नाही, बाकी कोणाबद्दल नाही, भावकीबद्दल नाही. माझी तक्रार माझ्या बायकोबद्दल आहे. हां अहो बायकोबद्दल का कोणी तक्रार करत असते का? नवरा बायकोचे भांडणं येतं एवढं काय त्याच्यात लगे? साहेब तुम्हाला माहीत नाही, माझ्या बायकोनं मला काल लय मारलं. हां बद मारलं, बेलण्यानं मारलं, कोळपाट फेकून मारलं, मला लय मारलं. अहो पण काही कारण असेल ना, बायको नवऱ्याला मारत असते का? काहीतरी कारण असेल. तुम्ही काय बोलले असाल, दारू पिऊन आले असाल, धिंगाणा केला असेल, मारहाण केली असेल, बायकोला शॉपिंगला नेलं नसेल. उगाच उठले की सुटलं बायको कशी मारल? उगाच नाही साहेब, काल तिनं आंबे आणले. म्हणे आंबे कसे खाणार? आता मी म्हणलं कसे खाणार? मी म्हणलं साली सगट खाणार. साली सगट म्हणलं की तिनं मला तुम्हाला सांगतो लयच मारलं. बरोबर आहे बायकोचं. तुम्हाला बायकोसोबत आंबे काय लागले? साली पाहिजे तुम्हाला? हां नाही तुम्हाला बायकोसोबत आंबे खायचे नाही, साली कशाला पाहिजे? अहो साहेब साली म्हणजे साडी नाही, जे आंब्याचं साल असते टरफल हां त्याच्यासोबत खायचं म्हणलं. साहेब माझी तक्रार लिहून घ्या. अहो थांबा, पहिलीच एक तक्रार चालू आहे. तुम्ही कोण आता म्हणता त्याची माझी तक्रार लिहून घ्या. थांबा 2 मिनिटं. या माणसाचा फार मोठा प्रॉब्लेम झाला. या माणसाच्या बायकोनं या माणसावर अन्याय केला. तुम्ही पोलीस आहात का कोण? तुम्हाला माहिती आहे का अन्याय केला नाही केला ते? हां तुम्ही तुमचं अगोदर जजमेंट देऊन टाका लागले. तुमचं काम नाही का दोन्ही पार्ट्याचं ऐकून घेणं? अहो हळू मॅडम हळू. आमचं कामच येते शहानिशा करणं, चौकशी करणं, पंचनामा करणं, 4 साक्षीदार बोलवणं. तुम्ही म्हणता काल या दोघा नवरा बायको म्हणता तुम्ही कशाला बोला लागल्या? हां अगोदर त्या माणसाची तक्रार घेऊ द्या सर, त्या माणसाच्या घरी जाऊ द्या, नंतर त्याच्या बायकोला भेटू द्या आणि सगळं सविस्तर नंतर होईल ते. तुम्ही कशाला म्हणाला तुम्ही पाहिलं कान काय झालं कान बायनं झालं कान? त्या माणसाच्या घरी जायचं काम नाही तुम्हाला. हां त्याची बायको मीच आहे. माझी तक्रार अगोदर लिहून घ्या. हे माणूस मला रोज मारहाण करते, भांडणं करते, गच्चीवर जाऊन चिमण्याला दाणे टाकते, त्याच्यानंतर आंबा साडणी संग खायचा म्हणते. हे माणूस तुम्हाला दिसते तसा नाही, साधा भोळा दिसते, अतिशय प्रेमळ दिसते, असं वाटतं किती निरागस आहे. पण हे माणूस किती कसा आहे मला माहिती आहे. बरं तुम्ही बायको आहात यांची, म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात. अहो मॅडम या माणसानं सालीसोबत आंबा खायचा म्हणजे साली म्हणजे टकरासोबत, त्या आंब्याचं जे टकर असते साल असते साल त्याच्यासोबत त्या माणसाला आंबा खायचा होता. तुम्ही काही कन्फ्युजन करता आणि काही त्या माणसाला मारहाण केली तुम्ही. हां आणि गच्चीवर जाऊन चिमण्याला दाणे टाकते म्हणजे चांगली गोष्ट आहे. तुमचा नवरा चांगला परोपकार करते म्हणजे प्राणी मात्रावर दया करते. याच्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला तक्रार करण्यासारखं काय आहे? साहेब हे माणूस दिसते तसा भोळा नाही. तुम्ही सालीसोबत म्हणजे त्याला सालीसोबतच आंबा खायचा होता तेव्हा आता हा माणूस नाटकं करायला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता गच्चीवर जाऊन चिमण्याला दाणे टाकते, ही चांगली गोष्ट आहे, प्राणी मात्रावर दयाची गोष्ट आहे. अहो ते फक्त बहाणा असते. समोर शेजारीन दिसते, शेजारीन गच्चीवर धुणवाळू घाला येते, इकून हेव असते, तिकून शेजारीन असते, एकमेकाला दाणे टाकतात. तुम्हाला माहीत नाही साहेब हे माणूस टकला आहे, परंतु या माणसामध्ये भरपूर गुण येतं. हां तर माझी तक्रार लिहून घ्या तुम्ही आणि मला या माणसासोबत राहायचं नाही. अहो ऐका तुमच्या दोघालाही हात जोडून विनंती आहे की भांडण करू नका. लेकरा बाळाचं यामध्ये काय होते नुकसान होते. तुम्ही काय करसाल तक्रार देसाल, एकमेकापासून वेगळे होसाल, पण त्या लेकरा बाळाचं काय? हां लेकरू जर आई करायला त्याला बापाचं प्रेम भेटणार नाही, लेकरू जर बापा करायला त्याला बाईचं प्रेम भेटणार नाही. यांचं काय? हे पटकन तुमच्यासोबत फडकरी घेतील, त्याला घेतील आणि दुसरं लग्न करतील. मग तुमचं काय? हां त्याच्यामुळे तुम्ही काय करा, काही प्रश्न सामंजस्याने सोडवू द्या. हे माणूस म्हणते साली सगट तर बिलकुल कोई सगट आंबाच्या तोंडात घालायच्या माणसाच्या. आलं लक्षात? भांडणं करायचं नाही. ए साहेब म्हणतात ते बरोबर आहे, जाऊ दे भांडणं करू नको, भांडणं करण्यात मजा नसते हे का नाही? तुम्ही मुकाट्यानं बसा. तुम्हाला सालीसंग आंबा खायचा ना तुम्हाला सालीसंग आंबा खायचा नाही. हां गच्चीवर जाऊन तुम्हाला चिमणीला दाणे टाकायचे नाही. तुमचे हे सगळे धंदे बंद झाले पाहिजे तरच मी तक्रार देत नाही. नाही तर आताच सांगा मी एका मिनिटात तक्रार देतो आणि ते काय नाही फार कधी पाहिजे मला. अरे बापरे याने तर उदर रूप धारण केलं आता. हो मॅडम ऐका तुम्ही ऐका, भांडणं गिणं करू नका, मस्त प्रेमानं घरी जा. हो साहेब यायलाच बाहेर जेवायला. हो साहेब चाल का चाल जाऊ दे. ते बेलण्यानं मारलं तो आम्हाला, तो कोळपाट फेकून मारलं ते जाऊ दे, मी विसरतो. चाल भांडणं करू नको चाल.